आपली पहिली रेसिपी आहे पचायला एकदम हलकी आणि व्हिटॅमिन ए आणि सी असणारी पपई प्युरी. त्यासाठी पपई स्वच्छ धुवून साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि मिक्सरमध्ये छान बारीक प्युरी करून घेतले. मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही, तुम्ही करू शकता किंवा पाण्याच्या जागी दुधाचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. ही रेसिपी तुम्ही बाळाला दिवसभरातून केव्हाही देऊ शकता आणि भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बाळाला पचायला अगदी हलकी असणार आहे. बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. आपली दुसरी रेसिपी आहे बाळाचं रक्त आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी पौष्टिक बीटाची प्युरी. त्यासाठी मी इथं अर्धं बीट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याची साल काढून घेणार आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. बीटाचे तुकडे मी पाण्यामध्ये शिजवून घेतले आहे. तुम्ही वाफेवर पण शिजवून घेऊ शकता. अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. शिजवलेले किंवा वाफवलेले बीटाचे तुकडे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पातळ प्युरी करून घ्यायची आहे. प्युरी बाळाला भरवताना तुम्ही थोडं ड्रायफ्रूट पावडरसुद्धा ॲड करू शकता. बीटामध्ये बी कॅरोटीन घटक असते जे बाळाचे रक्त वाढवते, बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, सोबतच मेंदूचा विकास करण्यास मदतसुद्धा करते. आणि बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बाळाला पचायला अगदी हलकी आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. महत्त्वाची टिप्स, बीट दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी बाळाची शी थोडी लाल होऊ शकते, घाबरण्याचे काही कारण नाही. आपली तिसरी रेसिपी आहे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम असणारी पौष्टिक गाजराची प्युरी. त्यासाठी मी एक गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक तुकडे करून घेतले आहे. नंतर एका छोट्या भांड्यामध्ये 1 कप पाणी घालून मी गाजराचे तुकडे छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतले आहे. तुम्ही वाफेवर पण शिजवून घेऊ शकता. शिजवलेले तुकडे थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेणार आहे. प्युरी बाळाला देण्याअगोदर तुम्ही अर्धा चम्मच ड्रायफ्रूट पावडरसुद्धा मिक्स करू शकता. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे बाळाला पचायला एकदम हलकी असणार आहे. तसेच बाळाच्या डोळ्याचे आरोग्य आणि त्वचाचे आरोग्य एकदम उत्तम होणार आहे. तसंच रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढणार आहे. चौथी रेसिपी आहे भरपूर प्रमाणात आयर्न असणारी पालक प्युरी. त्यासाठी पालकचे 3 ते 4 पाने मी स्वच्छ धुवून घेतले आहे. सोबतच मी इथं थोडं मटर घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. मटर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. नंतर एका छोट्या भांड्यामध्ये पाणी घालून मी हे पालक शिजायला ठेवणार आहे. तुम्ही वाफवून पण घेऊ शकता. 3 ते 4 मिनटं पाण्यामध्ये शिजू दिल्यानंतर थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये छान बारीक प्युरी करून घेणार आहे. थोडं तूप घालून मी हे बाळाला देणार आहे. आपली पुढची रेसिपी आहे पचायला हलकी आणि पौष्टिक ॲपल प्युरी. हे अर्धा ॲपल स्वच्छ धुवून बिया काढून त्याचे बारीक काप करून घेतले आहेत. नंतर एका छोट्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मी हे ॲपलचे तुकडे मऊ होईपर्यंत शिजवले आहे. तुम्ही वाफवून पण घेऊ शकता. ॲपलचे तुकडे थंड झाल्यावर मी मिक्सरमधून छान बारीक प्युरी करून घेतली आहे. पचायला एकदम हलकी आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर असणारी ही प्युरी बाळाची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते. आपली पुढची रेसिपी आहे बाळाचे वजन वाढवणारी आणि पचायला एकदम हलकी बनाना प्युरी किंवा बनाना मॅश. त्यासाठी इथं मी एक छोटं केळ घेतलेलं आहे. त्यांना फोकच्या साहाय्याने मॅश केलेलं आहे. तुम्हाला जास्त पातळ हवे असेल तर मिक्सरमधून बारीक प्युरी पण करून घेऊ शकता. भरपूर प्रमाणात फायबर असणारी आणि व्हिटॅमिन्स असणारी बनाना प्युरी बाळाला पचायला एकदम हलकी, बाळ कधीच कॉन्स्टिपेशन होत नाही. हे गोड असल्यामुळे बाळाला दिवसभर खेळण्यासाठी, रांगण्यासाठी एनर्जी देते. तुमच्या बाळाला सर्दी खोकला होत असेल तर तुम्ही ही रेसिपी अवॉइड करू शकता. उन्हाळ्यात बाळाला शरीराला थंडावा देण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा ही रेसिपी बाळाला नक्की द्या. त्यासाठी मी इथं नारळ पाणी पिल्यानंतर जी उरलेली मलाई असते ती घेतलेली आहे. स्वच्छ करून मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेतली आहे. ही प्युरी चवीने खूप गोड असते, त्यामुळे बाळ आवडीने खातो. सोबतच बाळाच्या पोटाला, शरीराला थंडावा मिळते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. आपली पुढची रेसिपी आहे पौष्टिक बटाटा प्युरी. ती अर्ध उकडलेला बटाटा घेतला आहे, त्याला छान मॅश केलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक प्युरी करून घेऊ शकता. नंतर एका छोट्या भांड्यामध्ये अर्धा चमच तूप घालून मी जिरे, मोहरी आणि थोडीशी हळद घालून मी हे बटाटा प्युरी छान शिजू दिली आहे. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स असल्यामुळे बाळाचे वजन वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तुमच्या बाळाची फेवरेट रेसिपी कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.